नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रवींद्र बागुल, श्री मोरया कृषी सेवा केंद्राचे सर्व। आज आपण आलो आहोत कॉटनच्या प्लॉटमध्ये आणि हा कॉटनचा प्लॉट आहे आपला घरचा स्वतःचा। तर घरी आई वडील देखरेख करत असतात। आपण दुकानावरनं त्यांना खत औषधं पार्सलमध्ये टाकून देतो असतो, ते 40 गावला कलेक्ट करतात आणि त्याच्यानंतर खत औषधाची जे काही टायमिंगला फवारणी वगैरे सांगितली आपण ते फवारणी करत असतात। घरी आई वडील बघत असतात शेती। तर त्यांना याच्या आधी आपल्यावाले काही 3 फवारण्या झाल्या, ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। पहिली फवारणी झाली आपलीवाली रोगरची, त्याच्यामध्ये आपण घेतलं फुलग्रीप सिटेक कंपनीचं आणि M45 बुरशीनाशक पावडर। हा पहिला फवारा झाला होता आपलावाला 15-20 दिवसानंतर। त्याच्यानंतर आपण दुसरा फवारा काढला परत अजून 10-12 दिवसानंतर उलाला आपलं UPL कंपनीचं, त्याच्यामध्ये साप पावडर घेतली UPL कंपनीची बुरशीनाशक म्हणून, आणि त्याच्यात प्रिव्ही कंपनीचं सिलिकझोल वापरलं आहे आपण। तर त्याचा थोडा माव्याचा अटॅक झाला असल्या कारणामुळे आपण तो उलालाचा फवारा काढला होता। आणि आता 8 ते 10 दिवसाआधी अजून एक स्प्रे झाला आपला तिसरा फवारा, तो म्हणजे प्रिव्ही कंपनीचं किट आउटचा फवारा काढला आहे। तो याच्यासाठी काढला होता, थोडा अळीचा प्रादुर्भाव झाला असल्या कारणामुळे आपण अळीचा फवारा काढला होता। आता चौथा फवारा आणलेला आहे आपण, जो की 8 आणि 9 तारखेच्या दरम्यान आपली पौर्णिमा येते आहे। तर पौर्णिमाचा फवारा आहे आपलावाला ॲडव्हान्स कंपनीचं फ्ल्युअन्स आणि SY ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचं ॲक्टिव्ह फास्ट, जे की स्टिकर, ते आपण वापरणार आहेत ह्या प्लॉटमध्ये। की याच्यात आता सध्या एक प्रॉब्लेम, हे ढगाळ वातावरण झाल्या असल्या कारणामुळे पिवळ्या थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे आणि एक थोड्याफार प्रमाणात मावा झालेला आहे। म्हणून आपण ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं फ्ल्युअन्स आणि SY ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचं स्टिकर ह्याचा एक फवारा काढणार आहेत। आणि हा फवारा झाल्यानंतर परत 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला फवारा परत अजून एक काढायचा आहे, तो म्हणजे कॅल्शियम बोरानचा फवारा याच्यासाठी काढायचा शेतकरी मित्रांनो, की जे हे काही जे बोंड लागत आहेत ती याची साईज वगैरे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे पुढं, की जे की कॅल्शियम बोरान भेटल्या असल्या कारणामुळे हे बोंड थोडे लूज होऊन परत त्याची साईज व्हायला मदत करत असतात। म्हणून आपण एक कॅल्शियम बोरानचा फवारा काढणार आहे। कॅल्शियम बोरानचा फवारा झाल्यानंतर परत 8 ते 10 दिवसानंतर ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचंच निओ पोटॅश म्हणून येतं आहे, एक प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टचा आपण परत अजून एक 8 ते 10 दिवसानंतर एक स्प्रे काढणार आहेत निओ पोटॅशचा। ते फवारा आपण घरी आणून ठेवलेला आहे, तो फक्त एक शेतामध्ये आणला नाही, तो घरी आणून ठेवला असल्या कारणानं। आणि त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर निओ पोटॅशचा फवारा झाल्यानंतर रिचफील्ड कंपनीचं 10-53-10 आणि प्रिव्ही कंपनीचं न्यूट्रिन कॉम्बो म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंटचा हा फवारा परत आपण काढणार आहेत। म्हणजे तोपर्यंत आपलेवाले हे जे कपाशीचे बोंड आहेत ना, ते उमलायला सुरुवात होणार आहे। मग त्यावेळेस मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता भासू नये आणि जे स्फुर पालाश पेटायला पाहिजे तो पूर्णपणे तर आपण 10-53-10 मध्ये रिचफील्ड कंपनीचं वापरणार आहोत। तो एक स्प्रे काढणार आहोत आपण, घरी आणून ठेवलेले आहेत। आणि हा असा आपलावाला 2 महिने आणि 8 दिवसाचा श्री मोरया कृषी सेवा केंद्राचा घरचा प्लॉट आहे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बघा कसं आहे। धन्यवाद।